24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. FDI गेल्या शुक्रवारपासून राष्ट्रीय राजकारणामध्ये हा शब्द पुन्हा एकदा परवलीचा झालाय. सत्ता गमावली तरी बेहत्तर असं पवित्रा घेत FDIला मंजुरी दिली सरकारने आणि या मुद्द्यावर अगोदरपासूनच बाह्या सरसावून बसलेल्या ममता, मुलायम आणि मायावतींनी आपले स्वर तारसप्तकात नेले. भाजपसह NDAचा विरोध तर पारंपरिकरित्या होताच. सरकार राहतं की गडगडतं असा प्रश्न शुक्रवारी या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर निर्माण झाला होता. मात्र आता 3 दिवसांनंतर सगळ्यांचाच BP एक प्रकारे नॉर्मलला येऊ लागल्याचं दिसतंय. FDIमुळे सरकारसमोर नेमक्या कुठल्या समस्या उभ्या आहेत किंवा निर्माण होऊ शकतात? सरकारचा पाठिंबा काढणं सपा, बसपा किंवा तृणमूल काँग्रेसला राजकीयदृष्ट्या परवडणारं आहे का? आणि FDIच्या निर्णयामुळे UPA उलट अधिक सशक्त होतंय का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया FDI रामबाण की बुमरँग या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपल्या नागपूरच्या स्टुडिओमधून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतून या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण चर्चेची सुरुवात करणार आहोत अभय देशपांडेंपासून. अभयजी, गेल्या 3 दिवसांपासून काय काय राजकीय घडामोडी घडतायत हे आपण सगळेजण बघतो आहोत. सध्या हा परवलीचा शब्द झालेला आहे. या निर्णयामुळे सध्या सरकारसमोर कुठल्या कुठल्या समस्या निर्माण झालेल्या आहेत असं तुम्हाला वाटतंय आणि कुठल्या होऊ शकतात? समस्यांचा विचार केला आहे सरकारच्या, तर सरकारचा एक थोडंसं पाठीमागे जावे लागलं आपल्याला की UPA 1 मध्ये सरकारकडे फारशी काही कम्फर्टेबल मेजॉरिटी नव्हती किंवा घटक पक्षाचं संख्याबळ आणि त्यांचं उपद्रव मूल्य हे दोन्ही जास्ती होतं. त्या तुलनेत UPA 2 मध्ये काँग्रेसचं संख्याबळ वाढलं होतं. काँग्रेसला बऱ्यापैकी जास्त जागा मिळाल्या आणि उपद्रव मूल्य घटक पक्षांचं कमी झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये हे सरकार अधिक सक्षमपणे काम करेल असं दिसलं. पण आता जर आपण मागोवा घेतला तर लक्षात येतं की UPA 1च्या तुलनेत UPA 2 हे कुठेतरी मागे पडले. कारण हे सरकार या कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर एक लक्षात येईल आपल्याला की UPA 2 मध्ये घोटाळ्याच्या चक्रव्यूहात हे सरकार अडकलं. म्हणजे पहिल्यांदा 2G स्पेक्ट्रम असेल किंवा नंतर मग राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा आणि आताचा कोळसा घोटाळा. तर या सगळ्या घोटाळ्याच्या चक्रव्यूहात म्हणजे विरोधकांचे आरोप, विरोधकांकडून होणारं वस्त्रहरण, प्रसारमाध्यमातून होणारं वस्त्रहरण, या वस्त्र सांभाळण्यात या सरकारचे दोन्ही हात गुंतल्यामुळे या सरकारला काम करायला काही फारसा वाव मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आज या क्षणाला म्हणजे काँग्रेसची लोकप्रियता इतकी रसातळाला गेली होती, काँग्रेसची क्रेडिबिलिटी या सरकारची गेली होती रसातळाला. कारण ज्यांच्याकडे आतापर्यंत एक पारदर्शक आणि स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात होतं त्या पंतप्रधानांवरच थेट आरोप झाले. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला आता स्वतःचा अजेंडा आक्रमकपणे बाहेर काढणं आवश्यक होतं. या परिस्थितीत म्हणजे आपल्याकडे मराठीत छान म्हणतात की मेलेली कोंबडी आगीला घाबरत नाही. तशा पद्धतीत आता तशा मनोवस्थेत कुठेतरी हे सरकार आलेलं होतं. आणि अशामध्ये म्हणजे मागच्या आठवडाभरातले सरकारचे जर आपण निर्णय बघितलेत, आपण डिझेलची दरवाढ असेल किंवा हे असेल की आम्ही आता 12 आणि 15 आणि 20 खासदार असणाऱ्या पक्षाच्या मागे फरफटत जाणार नाही. काँग्रेस हा 250 खासदार असणारा पक्ष आहे, देशभरातला पक्ष आहे. आता आम्ही आमचा अजेंडा राबवू. आणि म्हणून त्यामध्ये त्यांनी FDIचं डिझेलची दरवाढ आणि FDI यासारखे 2 मोठे ज्याच्यामुळे सरकार पडू शकतं, कोसळू शकतं असे निर्णय त्यांनी, कोसळलं तरी चालेल म्हणून अशा परिस्थितीमध्ये घेतलेले आहेत. पण आजची परिस्थिती पाहता की काँग्रेसचा ही आक्रमकता ना विरोधकांना अपेक्षित होती ना त्यांच्या घटक पक्षांना. त्यामुळे एकूणच हा सगळा पवित्रा बघता विरोधी पक्षाबरोबरच घटक पक्षाचीही तंतरलेली आहे. त्यांची पहिली रिॲक्शन बघितली आपण तर ती अपेक्षेप्रमाणे टोकाची होती. पण मागच्या 2 दिवसातलं बदललेलं वातावरण जर बघितलं आपण तर त्यांनी आता म्हणजे आम्ही बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ, अन्य राज्यात येऊ द्या, मग ते आमच्याकडे घ्यायचं की नाही त्याचा विचार करू, अशी त्यांची भाषा बदललेली आहे. त्यामुळे आत्ताचं मला वाटतं की आता काही सरकारला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आत्ता तरी नाही दिसत आहे. याचं कारण एक आहे की आज जर लोकसभेतलं संख्याबळ बघितलं तर भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही महत्वाचे पक्ष बाजूला ठेवून तिसरं काही घडू शकत नाही.
हे तिसरं काही घडत नसल्यामुळे या दोघांही पक्षांबरोबर कुठेतरी त्यांच्या सहमतीने जावं लागेल आणि अगदी, तशी अगदी. परिस्थिती अभिजित आता सर, नाहीये. अगदी संख्याबळाविषयी आपण बोलूयाच. नवाब मलिक आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. नवाबजी, ज्याप्रमाणे अभय देशपांडे म्हणाले की अचानक सरकारने हा निर्णय घेतलेला होता आणि अनेक घटक पक्षांना सुद्धा याच्यामुळे धक्का बसलेला होता. ममता बॅनर्जींसारख्या घटक पक्ष असेल, सरकारचा सहयोगी पक्ष आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय धक्कादायक होता असं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा युपीएचे घटक पक्ष आहात, तुमच्यासाठी हा निर्णय धक्कादायक होता का? राष्ट्रवादी काँग्रेस एफडीआयच्या निर्णयाकडे कसं पाहताय? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एफडीआयला पाठिंबा आहे. सुरुवातीपासून या धोरणाला आम्ही पाठिंबा दिला होता. ममता बॅनर्जी कसं वागते याच्यावर देशभर चर्चा होते. मी आपल्याला थोडासा जाणीव करून देऊ इच्छितो की वेस्ट बेंगॉल आणि केरळ दोन्ही ठिकाणी जी राजनीतिक परिस्थिती आहे, ममता बॅनर्जी ही तृणमूल काँग्रेसची जर मुख्यमंत्री असतील, पण जी भूमिका ममता घेत आहे तीच भूमिका काँग्रेसचे जे मुख्यमंत्री त्या केरळचे आजच्या घडीला आहे, तसंच राजकारण ते करताय. ते सांगताय एफडीआयची भूमिका आम्हाला स्वीकार नाही, आम्ही तिकडे येऊ देणार नाही. म्हणजे दोन्ही राज्यामध्ये ह्या कम्युनिस्टांचा जो वर्चस्व आहे त्याला घाबरून तिकडचे मुख्यमंत्री वागताय. प्रत्यक्षात त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आणि एफडीआयमुळे काय नुकसान होणार आहे हे जे लोक या देशामध्ये भूमिका मांडतायत ते कुठेतरी चुकीचं आहे. एफडीआय म्हणजे या गुंतवणूक या क्षेत्रामध्ये झाली तर मग या देशातले जे उत्पादन म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्पादन होते त्याचे जे नुकसान होते, एकंदरीत लॉस ज्याला आपण म्हणतो, शेतीमधून निघालेला माल आणि बाजारपेठ आणि ग्राहकाच्या हातपर्यंत पोहोचेपर्यंत जवळपास 30% हा शेती मालच्या नुकसान होते. आम्हाला वाटते या गुंतवणूक वाढलीनंतर फूड प्रोसेसिंग युनिट लागतील, स्टोरेजची क्षमता वाढतील आणि कुठेतरी जेव्हा हा लॉसेस कमी होईल तर या देशातले जे शेतकरी आहे त्यांना रास्त भाव मिळू शकते आणि कंझ्युमरला चांगली वस्तू कमी दरात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.